अरे रे रे, कुठे जातायत तुम्ही? ही रेसिपी कधी ट्राय केली आहेत का? कुठली? तर चला बघूया कुठली रेसिपी आहे ती. पण सर्वात आधी हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. मी आहे तुमची माधुरी सोनी. चला तर बघूया कुठली रेसिपी आहे. तर चला बनवूया चीज पास्ता. तर हे आहे बॉईल पास्ता. इथं आहे आपली शेजवान चटणी, ही आहे मेयोनीज, ही आहे टोमॅटो केचप, हे पास्ता मसाला, इथं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो मिक्स घेतला आहे, चवीनुसार मीठ, आणि हे आहे चीजची स्लाइस, आणि थोडंसं याच्यासाठी आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे. तर सर्वात आधी आपण इथं कढई ठेवलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम मी स्लो याच्यावर ठेवली. चला इथं लो फ्लेमवर कढईमध्ये मी चीजची ही स्लाइस टाकून घेतलेली आहे. आता याच्यात आपण घालूया हे शेजवान चटणी, हे आहे मेयोनीज, 2 चमचे मेयोनीज, त्याच्यामध्ये 2 ते 1.5 चमचा, 1 ते 1.5 चमचा आपण इथे टोमॅटो केचप घ्यायचा आहे. याच्यामध्ये 2 चमचे एवढा पास्ता मसाला, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो 1 चमचा थोडं, आणि याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. चीज मेल्ट झाल्यानंतर खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे याला. चीज मेल्ट झाल्यानंतर बघा सगळं एकजीव झाल्यानंतर सगळे मसाले यात घालायचे आपल्याला थोडंसं पाणी. तर यात आपण ऍड करणार आहोत हा पास्ता. पास्त्याला बॉईल केल्यानंतर त्याला थोडं तेल आणि मीठ टाकून बॉईल करायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. खूप छान चीजी आणि क्रीमी पास्ता बनतो हा. बघा आता हा छान मिक्स करून घ्यायचा आहे. याला 1 मिनिट एवढं बंद करायचं झाकण ठेवून. चला आता 1 मिनिटानंतर आपण बघून घेऊया. बघा आता किती छान पास्ता रेडी झालेला आहे, क्रीमी अँड चीजी पास्ता. आता याला आपण गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरची टेस्ट 1 नंबर, त्याच्यात फ्लेवर ॲड करते. बघा किती छान रेडी झालेला आहे आपला पास्ता. गॅसची फ्लेम आता बंद करून त्याला सर्व करूया. आता वरती थोडी गार्निशिंगसाठी अशी कोथिंबीर टाकायची आहे. बघा रेडी आहे आपला चीजी अँड क्रीमी पास्ता. त्याला ट्राय करूया कसा झाला. नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही.